तर नमस्कार मित्रांनो, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. तर आता आपण आलेलो आहे रोलपरेला आलेलो आहे. रोलपरेवरून आपण आता गणेश गल्लीला जाणार आहे, कारण गणेश गल्लीला आता मुंबईच्या राज्याचं आज पाद्यपूजन आहे. आणि यावर्षी गणेश गल्लीच्या राजा तुम्हाला दाखवतो कसा असेल. पुढच्या नव्या रूपात येणार आहे. पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला सांगत नाही मी काय, तुम्हाला दाखवतो मी. चला, तर आता बघा आपण आहे ना गणेश गल्लीला चाललेलो आहे आता. आणि आई राजाला आता आलेलो आहे पाद्यपूजनला. जेव्हा मागच्या वर्षी पण आले, तर मागच्या वर्षी पण आलेलो वाटतं. तर आता पण पद्धतशीर आपण चाललेलो आता मुंबईच्या राजाची इथे. आणि इकडून आता बघा गणेश गल्ली आलेली आहे. गणेश गल्ली आलेली तुम्हाला दाखवतो मी. गणेश गल्ली आलेली आहे. आता लाईन आहे का बघूया आपण. ढोल वाजतोय, ढोल वाजतोय. बोल 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 22 फूट वाले की गणपती वाले की मुंबईच्या राजाचा बोला रामकृष्ण हरी.
सहकार्य करा, आपली वेळ संपलेली आहे. पटकन. धन्यवाद. उदंडक ढोल ताशा पथक धन्यवाद. कृपया सहकार्य करा. कार्यक्रमाची रूपरेषा जवळपास असाल तर कृपया आपण व्यासपीठाची संपर्क साधायचा आहे. आपण थोड्याच वेळात यावर्षी आपल्या जे कोणी सदस्य पैसे दिले नाही तर पैसे दिले नाही त्याच्याकडे माझा भाव आहे केव्हा कसं वाटतोय मी बाई कोण गाते कोणतरी पण गणेश गल्ली वाले की मुंबईच्या राजाचा बोला रामकृष्ण हरी. हॅलो हां हां विनंती आहे की ज्यांनी कोणी अजून नोंदणी केली नसतील त्यांनी कृपया या टी शर्टची नोंदणी करायची आहे. आपण या टी शर्टवर
इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की ज्यांनी अजूनही नोंदणी केली नसेल त्यांनी कृपया या मुख्य प्रवेशद्वाराजवळ या टी शर्टची नोंदणी सुरू आहे. टी शर्ट अनावरण सोहळा इथे पार पडलेला आहे. यानंतर हे देखील हा कार्यक्रम थोड्याच वेळात या मुख्य व्यासपीठावर सुरू. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे. आपण लालबागच्या इथे चाललो आहे. इथं बघून लालबागच्या राजाचं कसं आहे मंडप सगळं तुम्हाला दाखवतो मी. चला जाऊया. हे असे मित्र आहेत. आपण आता घेऊया एक. हे दाखव. तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना बघा मॅग्नेट फ्रीज मॅग्नेट आहे. फ्रीज मॅग्नेट आपण घेतलेलं आहे. एकदम भारी आहे भाई बाप्पाचं. आणि मला हे आवडलं ॲक्च्युली माहिती आहे. कारण कसं माहिती आहे का खूप सारे होते त्यामध्ये पण हे भारी होते. मला आवडलं आहे म्हणून मी घेतलेलं आहे. पहिलं फ्रीज मॅग्नेट माझं फ्रीज मॅग्नेट घरचं. बघू तर लालबागच्या राजाचं म्हणून चालू झालेलं आहे. पुष्पराजच्या तो डायलॉग आहे ना मध्ये मराठीमध्ये एकदम चांगला वाटत. हे का लालबाग त्या आतमध्ये पण चालू असेल त्यांना माहिती नाही. पण आपण इथे बघतो रे बा इथे चालू झालेलं आहे. चालू झालेलं आहे आता. तर मित्रांनो यावर्षी म्हणजे गुरुपौर्णिमा आहे आज 29 म्हणून ते तुम्हाला बघत दिसेल असेल ते दत्त महाराज गुरुदेव दत्त. तर आता बघा लालबागचा आता मंडप चालू झालेला आहे. हे बघा मित्रांनो हे बघा. चालू झालेलं आहे आता इथून पण. मुख्य व्यासपीठाच्या स्क्रीनवर आपल्याला इथे बघायला मिळतंय शतक पूर्तीकडे हा निरंतर प्रवास आहे. हे वर्ष खास आहे. 99 वर्ष आहे. आणि या 99व्या वर्षी या गणेश गल्ली मैदानात काय साकारणार आहे हे थोड्याच वेळात आपल्याला इथे या मुख्य व्यासपीठावर बघायला मिळतंय. दाटी
पाहिजेत अमन विधाते कला दिग्दर्शक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ही संपूर्ण टीम इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी अमन सरांना विनंती. नमस्कार. झी मराठी प्रेम करतायत त्यासाठी तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. यापेक्षा अहोभाग्य काय असू शकतं की तुमच्या समोर जे आम्ही परब आहोत लालबाग परळचे त्यास तुमच्या समोर आहोत आणि 99वं वर्ष शतकपूर्तीकडे आपली ही वाटचाल अशीच. सच्ची श्रद्धा से मुझसे कुछ मांगते हैं तो वो मैं उन्हें दे देता हूँ. तथास्तु. खूप 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 धन्यवाद तुमच्या संपूर्ण टीम. तर नमस्कार मित्रांनो, म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल मुंबईच्या राजाचं जे पाद्यपूजन होतं आणि लालबागच्या राजाचं त्याला मंडप होतो ते पण दाखवलं मी तुम्हाला. तर हा व्लॉग कसा वाटला आणि आपला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपल्या आता मोस्टली आता गणपती व्हिडिओ येतात तुम्हाला अपडेट भेटेल कुठच्या गणपती कधी होतो आणि पूर्ण जेव्हा गणपती चालू होतील त्यानंतर पण तुम्हाला हे दिसेल की म्हणजे गणपती आपण कधी पुढचं कसं जायचं कसं नाही जायचं पूर्ण तुम्हाला दाखवेन. तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. त्याला आपण भेटू पुढच्या व्लॉग गणपती बाप्पा मोरया.